वर्षांपूर्वी IPL मध्ये पदार्पण केलं, पण नंतर बंदी, दुखापत, खराब फॉर्म या सगळ्याशी तो झगडला आणि अखेर त्याने RCB साठी खेळत सर्वांचे लक्ष वेधलं। जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये जन्मलेला रसिक सलीम डार याचे वडील शिक्षक, पण त्याने लहानपणापासूनच जम्मू काश्मीरमधील विविध स्तरावर खेळताना त्याच्या प्रतिभेची चुणूक दाखवली। शेर-ए-काश्मीर स्टेडियमवर एका सराव सामन्यात घेतलेल्या हॅट्रिकने त्यानं सर्वात आधी सर्वांचे लक्ष वेधले। पण अनेक ट्रायल्समध्ये आलेल्या अपयशानं त्यानं एकेकाळी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता, पण कुटुंबाच्या आग्रहाखातर तो जम्मू काश्मीरच्या अंडर-19 सिलेक्शन ट्रायलसाठी गेलेला, जिथं इरफान पठाणही आला होता। त्याला तिथून मोठा ब्रेक मिळाला। रसिक जम्मू काश्मीरच्या संघात आला। ही गोष्ट आहे 8-9 वर्षांपूर्वीची। त्यावेळी अंडर-19 कूचबिहार ट्रॉफीमध्ये मुंबई इंडियन्सच्या स्काउटनी रसिकला हेरलं। 2019 त्यानं मुंबई इंडियन्ससाठी पदार्पणही केलं, पण एज फ्रॉडमुळे त्याच्यावर BCCIने 2 वर्षांची बंदी घातली। पण तो खचून गेला नाही। हर्षल पटेलला पाहून तो त्यावेळी स्लोअर बॉल आणि कटर टाकायला शिकला। पुढे KKR कडून खेळला, पण तिथेही चमकला नाही। नंतर 2023-24च्या दरम्यान NCA मध्ये ऋषभ पंतला त्यानं इम्प्रेस केलं आणि दिल्ली कॅपिटल संघात स्थान मिळवलं। पण खरा टर्निंग पॉईंट ठरला तो 2025चा RCBचा करार। RCB मध्ये आल्यानंतर कृणाल पंड्याच्या सल्ल्यानं जम्मू काश्मीरच्या संघाची त्यानं साथ सोडली आणि बडोद्याची वाट धरली। या दरम्यान त्यानं यॉर्करवरही काम केलं। त्याने केलेली आता इतक्या वर्षांची मेहनत अखेर फळाला आली आहे। लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध खेळताना त्यानं मार्क्रम, बडोनी, मुकुल चौधरी सारख्या तगड्या फलंदाजांना बाद करत RCBच्या विजयात मोलाचा वाटा उचलला। आता यश दयालच्या अनुपस्थितीत सातत्यानं त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे। तुम्हाला काय वाटतं, रसिक सलाम RCB साठी नवा हिरो ठरेल का? कमेंट्समध्ये नक्की सांगा।